नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे इकडे तिकडे बोंबलत फिरा या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आम्ही आलेलो आमच्या दीदीकडे जेवण्यासाठी. तर आता आमचं अचानक प्लॅनिंग ठरले की कोपेश्वर मंदिराला जायचं आहे. तर आता आम्ही तिकडे चाललोय. पुढे एक गाडी आहे आमची, ती दाखवतो आता तुम्हाला. हे आमचे भाऊजी आणि छोट्या, आणि ती आमची गाडी तिकडे एक चाललेली आहे. आणि ही ते ह्या गाडीमध्ये आहे वहिनी, दादा, ही आणि मी. ही गाडी आहे. ह्या गाडीमध्ये बाकीचे मेंबर्स आहेत आमचे. हाय करा सगळ्यांनी. चला ट्रिप टू कोपेश्वर करू आता. तर ह्या मंदिराची थोडीफार माहिती आमच्या दादाला आहे. दादा आता सांगणार तुम्हाला. सांग दादा. मला पण असं भरपूर काय माहित नाही, पण जेवढं मी ऐकलंय तेवढं सांगतो. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आहे ना, तो कोपेश्वर मध्ये आहे ना, हे आपलं शौर्य मंडप आहे. त्या स्वर्ग मंडपाच्या बरोबर आहे ना, मध्ये आहे ना आपला चंद्र असतो ना, तो त्या शौर्य मंडपाच्या बरोबर मधोमध येतो. आणि तिथे आहे ना भरपूर आपल्या मराठी पिक्चरांची शूटिंग पण झालेली आहे, जसं की कट्ट्या काळजात घुसली, त्याचं पण आहे ना तिथे हे झालं, म्हणजे शूटिंग वगैरे झालेलं आहे. अशा म्हणजे भरपूर अशा माहिती आहेत त्याच्याबद्दल छोट्या छोट्या, आणि बघण्यासारखं आहे. कारण की अफजल खान ज्या वेळेला तो आलेला ना, मंदिरं आपले नष्ट करत आलेला ना, त्यावेळेला त्याने त्या मंदिराला पण नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला. आणि भरपूर अशा तिथे प्राचीनकाली म्हणजे अशा गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टी म्हणजे जसं झालं खांब झाल्या ना, ज्या कोपेश्वर आपल्या त्या शौर्य मंडपाला आहे ना, एक काहीतरी माझ्या माहितीनुसार, म्हणजे प्रॉपर नाही पण एक 24 काहीतरी खांब आहेत तसे. त्या सगळ्या खांबाची आपापली एक माहिती आहे. असं म्हणजे भरपूर अशा तिथे गोष्टी आहेत बघण्यासारख्या. आणि चला आपण त्या बघूया. तर दादाने तुम्हाला थोडी माहिती सांगितलेली आहे, जेवढी त्याला माहिती आहे तेवढी. पण थोडंफार इकडे तिकडे असू शकतंय. आता तुम्ही कन्फर्म आपल्याला तिथे गेल्याशिवाय तरी समजणार नाही. आता करूया जरा ट्रिप एन्जॉय. चला. आम्ही दोघी बसलोय बिचाऱ्या माग. दोघं कपल असं पुढं बसलंय. दोघं कपल बसल्यात पुढं. थोडं जोरात बोल ग, लोकांना ऐकायला जाऊ दे. एकमेकांच्याकडे बघतात, हसतात. एकमेकांच्याकडे बघतात, हसतात. दाखवू का तुम्हाला? मी पण हिच्याकडे बघते, हसते. बघा तुम्हाला दाखवते. बघा वहिनी कशी बघून हसते दादाकडे. माझं पाखरू आहे ते. कसं आहे कसं आहे पाखरू रुसलंय. रुसलेलं पाखरू आता फुललंय परत. पाखरूला मध्ये मध्ये जरा झटके येतात. काय करणार आता, पाखरू आपल्याला म्हणल्यावर सांभाळून घ्यायला पाहिजे. तरी दादाची चिडचिड कमी आल्या ना. आम्ही जर त्याच्या जागे, वहिनीच्या जागे आम्ही असतो की नाही, फोडला असता. कांदा फोडण्याचा फटके. मामा खिद्रापूर 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 खिद्रापूर. ऍड्रेस माहित नसल्यामुळे असं विचारत जावं लागतं आम्हाला. काय करायचं. हो दादा, खिद्रापूरला कुठे? हा, तिकडनं पण मला एक रोड दाखवतोय, जाते ना. हा, तर आम्ही त्या सोप्पा सांगा, सगळ्यात चांगला आणि सोप्पा असा. आम्ही आलेलो एकदा इथे, पण इकडनं जाऊ? खूप दिवस झाले त्याला येऊन. ओके चालेल, थँक्यू. थँक्यू. आपली गाडी मागे आहे का बघूया आपण. थांबा. जाऊ नये. 46-54. एक इकडून जाऊ नये. अगं इकडनं इझी लागत नाही मला. गालावरची लाली ही वाली कशी, सांग तुला छटे कामाची ही मिशी. आहे होय मिशी. ए, पैसे काढून ठेव. थोडी ते पैसे काढून ठेव बा. हे बघा, नुसतं पैसे काढून ठेव, पैसे काढून ठेव म्हणते. हा पोराला गुगल सुद्धा आमच्या सोबत येत आहे खिद्रापूरला. विषय आहे का? विषय आहे का? खुशी मनाओ, खुशी मनाओ, दोनों का होगा कल्याण, दो दिल हो देश जाना, है जिंदगी का फरमान, इश्क मिला है वरदान, मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा इश्क कर बाय 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 बाय.
आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. आता मी गाडी पार्क करून आत जाईन. ते किती वाजता चालू केले? मागे माहित नाही, लेट नंतर आलो मी पण. लय दिवसाने आलोय. कीर्ती लिपस्टिक दे ग. ग्रामपंचायत पावडर बिवडर काय आहे? तिला बघा आमच्या नटायचं आहे आता. थोडं लिपस्टिक तरी लावू दे. वाहने. फोटो येतील चांगले आमची आतमध्ये. वहिनी पण तयार व्हायला लागली आता. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत कोपेश्वर मंदिरापाशी. आता आम्ही पार्किंग केल्यात गाड्या. आता आम्ही पार्किंग मध्ये चाललोय. उभे आहोत आणि इथे सगळी मंडळी अशी गँग अशी उभी आहे. चला हाय करा हाय करा. जरासं थांबा. ह्या व्यक्तीवरती ना थोडा आम्ही झूम करतो, कारण की ही व्यक्ती आमच्या प्रत्येक आहे ना प्रत्येक व्लॉग मध्ये ना कॉमेंट करत असते आम्हाला कुठे नेत नाही. आता आम्ही तुला ना ह्या व्लॉग मध्ये घेतोय पण आणि तुला आम्ही घेऊन पण आलोय. ह्याच्या परत बोलायचं नाही की कुठे नेत नाही. तर आम्ही चाललोय सगळी. हा गोल्या हाय गोल्या हाय कर. काय नाही खायचं. चला आपण आता मंदिराकडे जाणार आहोत. मंदिरामध्ये आपण मंदिरात गेल्यावरती आतलं कसं आहे काय आहे ते दाखवतो. ते स्वर्ग मंडपचे खास आकर्षण आहे ते आपल्याला बघायला भेटणार आहे. तुम्हाला सुद्धा दाखवूयात या. आते आहेस का बरी? हीच ती आत्ती होती जी मच्छीच्या ब्लॉग मध्ये होती. मच्छी करत आमची सोबत. हे आत्तीनेच मच्छी केलेली हीच डायरेक्ट रव्यात घातलं. तर बघा वेणी ओटी घेऊन बसलेले आहे. भाज्या आणि समोरचा जो गेट आहे तो आहे एंट्रन्स. तिथून आतमध्ये जायचं आपल्याला. हा आहे तो एंट्री गेट आणि चला आपण आज जाऊयात. हे इथून असं आज गेलो की पुढे आहे ते कोपेश्वर मंदिर ज्यासाठी आम्ही आलो आहोत. आणि आता हे एक एक करून सगळे आमच्या घरचे येत आहेत. गोल्या आमचा जरा धीट आहे. इथे हा मस्त आजूबाजूचा परिसर आहे. इथे हा आजूबाजूचा परिसर. लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा ह्या मोठ्या झाडाखाली आम्ही फोटोज काढले होते खूप सारे. आतमध्ये सगळे उभे आहेत, गर्दी आहे, त्याच्यामुळे आम्ही काय सध्या आज जात नाही आहोत. थोड्या वेळात जाऊ. इथे दादा आमचं सगळं सांगतोय त्यांना जे आम्हाला आपल्याला सांगितलं होतं त्याने ब्लॉगमध्ये तेच तो त्याला सांगतोय दादाला ह्यावाल्या. चला तर आता आपण मंदिर बघूयात. हे स्वर्ग मंडल आहे या मंदिराचं. हा जो मंडप आहे ना हा आहे स्वर्ग मंडप. इथेच तो कार्तिक पौर्णिमेला चंद्र हा पूर्ण गोलाकाराच्या मध्ये येतो. आणि हा जो मंडप आहे ना हा पूर्ण 48 खांबावरती, दादाने 28 सांगितलेलं थोडं चुकलं, हा पूर्ण 48 खांबांवरती बांधलेला हा एक मंडप आहे. हा हे वेगवेगळे असे ह्या मंडपाचं काहीतरी आहे स्टोरीज. ते आता आम्हाला काय एवढं माहीत नाही. ते गाईड केलं असतं तर कदाचित त्यांनी सांगितलं असतं आम्हाला. पण ऑलरेडी ते गर्दी खूप आहे त्याच्यामुळे आम्ही गाईडही केलेलं नाहीये. नरसोबाची वाडी माहिती आहे, दत्ताचं मंदिर आहे तिकडे. त्याच्या पुढच्या साईडला कृष्णा वाहते आणि उजव्या साईडला पंचगंगा गाव वाहते. ते आपल्या कोल्हापूरमधून येते. या दोघांचं संगमाला कोलवाडच्या घाटात असते. तिथं सर गोरपड्यांची समाधी आहे. आणि तिथून जी इथंपर्यंत नदी आली ती कृष्णा नदी आलेली आहे. तिचं वैशिष्ट्य असं की पुढे जाते या गावाला वळसा करून मागच्या साईडला गेलेली आहे. म्हणजे नदीचा इकडे नेकलेस आहे, यू आकारचा शेप. आतमध्ये ते म्हणतात की व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, त्यामुळे तुम्हाला इथूनच दर्शन आम्ही देतोय. दिसणार तर नाही द्यायची पण इथूनच बघा. किती सुंदर असं काम झालेलं आहे पूर्ण मंदिरामध्ये. असे छोटे छोटे कार्विंग्स आहेत.
हे बघा मंदिराचे जे हे हत्ती वगैरे दाखवलेले आहेत ते सोंड वगैरे हल्ला ज्यावेळी महाराजांच्या काळात हल्ला झालेला अफजल खानाने करून आणले त्यावेळी हे झालेलं आहे. तर हे एक कोपेश्वर मंदिर खूप मोठे मंदिर आहे. याच्यावरच्या नक्षी खूप छोट्यामध्ये खूप छोट्या आहेत. हे मंदिर असं बाहेरून दिसतं. खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे कार्विंग ह्याच्यावरती केलेले आहेत. लोक इथे दर्शनासाठी आलेले आहेत. इथे आपली घरची माणसं इथे उभे आहेत. इथे या चिंट्याची मस्ती चालू आहे. ह्याला काय नुसतं पळायचं, नुसतं पळायचं. इकडे बघ, हस इकडे. त्याच्याशी क्यूटची स्माइल त्याने दिलेली आहे. आणि हे असं मंदिर सुंदर असं. तुम्ही कधी आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या. हे खिद्रापूर या गावात स्थित आहे. तर येस तन्वी, काय बोलणार आहेस तू? तर अशी दादाला आमची स्टोरी सांगितली तुम्हाला या मंदिराची. तर थोडंफार चुकलं असेल त्याचं सांगण्यासाठी, कारण आम्हाला सुद्धा माहिती नव्हतं कन्फर्म की ह्याचं स्टोरी नेमकी काय आहे. Yes. तर इथं आल्यावरती आम्हाला समजली ह्या तर मंदिराची स्टोरी. तर आम्ही जर काही सांगताना चुकले असो तर आम्ही क्षमस्व आहोत. पण तुम्ही नक्कीच एकदा कधी आलात कोल्हापुरात तर खिद्रापूर या गावात नक्की या आणि ह्या मंदिराला भेट द्या. खूप भारी मंदिर आहे. ह्याची माहिती पूर्ण तुम्हाला इथे गाईड्स असतील गाईड करायला, ते तुम्हाला सांगतीलच. तर या, भेट द्या आणि आम्हाला कळवा कसं वाटलं. तर आता इथून आम्ही चाललेलो आहोत तर आपण नवीन ब्लॉग मध्ये नक्कीच भेटूया. आम्ही नवीन ब्लॉग नक्कीच घेऊन येणार तुमच्यासाठी लवकरच. तर भेटूया आपण नंतर. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा कमेंट करा आणि हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्कीच सांगा. बाय बाय.